ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काल सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आणि याच पावसाच्या भरोश्यावर जे आता शेतकऱ्यांनी पेरणीची कामं हाती घेतली आहेत। आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा शिवारात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर महिलांच्या वतीनं हळद लागवड केल्या जाते चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या शेतकऱ्याला जे आहे ते बोर आणि विहिरीचं जे आहे ते पाणी आहे, मात्र इतर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कपाशीची लागवड सुरू केली आहे। खरं तर मुबलक पाऊस पडणं पेरणीसाठी गरजेचं असतानाही शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणीसाठी घाई केल्याचं चित्र आपल्याला या तालुक्यात पाहायला मिळतं। खरं तर काल जे आहे ते नांदेड जिल्ह्यात सरासरी 9.90 मिलीमीटर एवढाच पाऊस पडलाय, तर अर्धापूर तालुक्यात 20.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि पेरणीयोग्य पाऊस जे आहे ते किमान 75 ते 100 मिलीमीटर पडणं गरजेचं आहे, असं आवाहनही कृषी विभागाच्या वतीनं सातत्यानं करण्यात येतं। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांनी दमदार आणि जोरदार पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये आणि कृषी विभागाचं आव्हान आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, नाहीतर पाऊस लांबला तर शेतकऱ्यांमध्ये आहे जे दुबार पेरणीचं संकट ओढू शकतं आणि दमदार पाऊस झाल्यानंतर 2-4 दिवस पाऊस लांबला तरी जमिनीत ओलावा राहतो। त्यामुळे जे आहे ते हे पीक आहेत ते तग धरू शकतात। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अमराबाद तांडा, नांदेड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।